Once again in the afternoon. So this is the problem number 10. Design one-way slab with following data. Span of slab is 5 meter. Live load is equal to 4.5 kN per meter square. Floor finish is equal to 1 kN per meter square. Concrete M20 and steel Fe415. Modification factor is given, that is the 1.4. The sketch of cross section of slab showing the reinforcement detail. This problem is asked during the summer 17 exam for 8 marks. So as usual, सर 9th प्रॉब्लेम झाला नाही ना? 9th झालं नाही, ठीक आहे. हा नाही झालं, ठीक आहे. 10वा सोडूया, मग 9वा सोडूया. आता घेतलाय, ठीक आहे. स्टेप नंबर 1. Depth calculation. Depth calculation मध्ये काय येणार? पहिल्यांदा D is equal span divided so here is a span is given. This slab for 5 meter span. So I am taking the value into mm 5000 divided by 20 into modification factor 1.4, and the small d becomes, what is the small d? 178.57. Next. Next, assume cover is equal to 20 mm and diameter of main bar 12 mm. So capital D is equal to, what is capital D? D effective depth plus cover plus diameter of main bar divided by 2 is equal to small d is 78.57. Cover is 20 mm plus 12 divided by 2 is equal to 204.87. 204.87. Say 205 mm. So D available is capital D over minus diameter of bar divided by 2. That is the capital D 205 minus cover 20 minus diameter of bar divided by 2 is equal to 179 मिळून 179. येस. D अवेलेबल झाला, त्याच्यानंतर काय करायचं आहे? लोड कॅल्क्युलेशन. इफेक्टिव्ह लेंथ Effective length. Effective length. Effective length. There are two criteria. Effective length LE is equal to meter span depth
that is the clear span is 5 meter. The effective depth is 179. Depth becomes 5,000. 179. Next criteria is LE is equal to clear span plus bearing. Bearings are assume करायचं Assume. 300 mm assume करा 230 ते 300 च्या दरम्यान बेरिंग तुम्ही कितीही assume करू शकताय. ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर होणार 5300. फक्त इथं थोडं कंसात लिहायचं assume bearing 300 mm. Bearing assumed is equal to 300 mm. Mode hence effective length is minimum of above, that is really 5.179 meter. Next step, load calculation. लोड कॅल्क्युलेशन मध्ये पहिल्यांदा डेड लोड काढायचा. डेड लोड इज इक्वल टू एरिया इंटू इंटेन्सिटी. एरिया किती 1 मीटर इंटू डेप्थ 0.179 इंटू 25. डेड लोड इज इक्वल टू 4.47. 4.47 न्यूटन पर मीटर. डेड लोड झाला. लाईव्ह लोड काढायचा होता. लाईव्ह लोड इज इक्वल टू लाईव्ह लोड दिलेला आहे का लाईव्ह लोड दिलेला आहे फ्लोअर फिनिश दिलेला आहे मीटर स्क्वेअर मध्ये दिला आहे म्हणजे 1 इंटू 4 दिला आहे का 4.5 आणि 4.5 4.5 येणार 1 इंटू 1 इज इक्वल टू 1 किलोमीटर पर मीटर. टोटल लोड काढायचा. टोटल लोड इज इक्वल टू 4 दुनी 8 9.97 किलोमीटर पर मीटर. फॅक्टर्ड लोड काढायचा. फॅक्टर्ड लोड इज इक्वल टू डेड लोड मध्ये डेप्थ अवेलेबल घ्यायचं की ओव्हरऑल डेप्थ. ओव्हरऑल डेप्थ घ्यायला पाहिजे. बरोबर. ओव्हरऑल डेप्थ किती 205. किती होते मग 5.125. 5.12. 5.125 घेतलं तर सगळं चालतं.
मग किती होणार आहे 5 9 9 1 10 10.62 बरोबर आहे ना? बरोबर फॅक्टर लोड करायचं मग 10.62 is equal to 15.93. 0.93 kilonewton per meter. Factor 63. लोड कॅल्क्युलेशन झालं PM कॅल्क्युलेशन डिझाइन मूवमेंट is equal to 0.138 into FCK BD square is equal to हे झालं 0.138 आहे तसं ठेवा into FCK किती होणार FCK 20 दिले का 20 दिले 20 into B किती होणार Sir, 1000. depth सर check आहे ना? कॅल्क्युलेशन Depth for depth आहे ना? डेप्थ Depth चुकले की sir. हा बरोबर WD Bending- into L square upon 8 येणार ना? हा काय म्हणला Sir, Bending ते बरोबर moment होतं की calculation bending करायचं. moment बरोबर calculation. बरोबर Formula बरोबर. चुकलेला. खालची बाकी नाही आलं लक्षात डिझाइन मूवमेंट इज इक्वल टू WD into LE स्क्वेअर डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू तुमचं लक्ष आहे का बघितलं का नुसतं ते कारण ठीक आहे ओके डिझाइन मूवमेंट किती झाली मग 15.93 इंटू LE किती 5.179 डिवायडेड बाय 8 किती होते हे उत्तर 53.40 स्टेप 4 चेक फॉर डेप्थला चेक घेताना काय करायचं MD इज इक्वल टू MU लिमिट MD किती आहे 53.4 घेऊन न्यूटन एम मध्ये करायचा 10⁶ इंटू 0.138 इंटू FCK इंटू BD स्क्वेअर किती झालं 0.138 आहे तसं ठेवा इंटू 20 इंटू 1000 इंटू B स्क्वेअर आहे तसं म्हणजे D ची किंमत येणार तुमची 139.09. 9.0 09 mm. ही डेप्थ रिक्वायर्ड झाली Sir, 09. त्याच्यानंतर हा डेप्थ रिक्वायर्ड ही काय आहे आपण प्रोव्हाइड किती केल्या 179 ही दिलेस त्या
प्रोव्हाइडेड प्रोव्हाइडेड तिथे 179 म्हणजे काय ओके चेक फॉर डेप्थ झालं त्याच्यानंतर स्टेप 5 पाचव्या स्टेप काय करायचं एन्फोर्समेंट एन्फोर्समेंट काढायसाठी AST चा फॉर्म्युला वापरायचा AST इज इक्वल टू ओके फॉर मेन बार साठी किती झालं AST इज इक्वल टू 0.5 FCK upon FI in bracket 1 minus square root of 1 minus 4.6 MD divided by FCK into BD square into B into D. FCK दिले आपल्याला 20 ग्रेड ऑफ स्टील दिलं 415 डिझाईन मुवमेंट आली आपली 13.53.4 त्यानंतर FCK दिले 20 into 1000 into 9 किती आलं AST $92.61. $92.51 $92.51 प्रत्येकाला एवढं नऊशे कमी सव्वीस. 926.1 926.10. 926 एक 3-4 प्रॉब्लेम सोडवलाय तुम्ही आता AST म्हणजे उत्तर बरोबर आहे का चुकीचं हे सुद्धा कळते बघा साधारणतः 300च्या आसपास येते आता ही जी म्हणजे स्पॅन जास्त असल्यामुळं 5 मीटर स्पॅन आहे म्हणताना AST रिक्वायर्ड जास्त आलाय पण जनरली 300च्या आसपास AST येतोय मेन स्टीलचा आणि डिस्ट्रीब्युशन स्टीलचा किती येणार 150 ते 200च्या आसपास येतोय डिस्ट्रीब्युशन स्टीलचा आता ह्याचा किती 300च्या तिप्पट झालाय म्हणजे आता डिस्ट्रीब्युशन स्टीलचा ह्याचा एरिया 150 ते 200 म्हणजे 150च्या तिप्पट किती 450 ते 500च्या 550च्या दरम्यान यायला पाहिजे डिस्ट्रीब्युशन स्टील ठीक आहे 12 mm डायमीटर 12 अजून करा स्पेसिंग झालं AST किती आलाय आपला 900 26.1 किती आलं स्पेसिंग 120.81. 122.12 ठीक आहे राऊंड डाऊन आपण 120 करूया 122.12. राऊंड डाऊन आपण 120 करूया ठीक आहे मिनिमम स्पेसिंग आहे 3D और 300 3 into D किती 179 3 टाइम्स किती झालं 537 7
537. 537 or 300. Therefore, provide spacing या तिघांच्या पैकी मिनिमम कुठलाही तर 120. आपल्याला स्पेसिंग द्यायचं 120 mm. तर डिस्ट्रीब्युशन स्टील एजीच्या 12% कारण ग्रेड 415 आहे. जर किती झालं 1000 इंटू ग्रॉस एरिया किती आलाय आपला 205 आलाय ना. कॅपिटल डी हा 205 आहे. 205 म्हणजे टी किती झाला डिस्ट्रीब्युशनचा 246. 1000 इंटू 205 इंटू 112 246. बरं ठीक आहे चला. Spacing for 6 mm diameter bar AST of 1 bar divided by AST 246 into किती आली आहे 114.93. म्हणजे किती अजून करायचं 110 अजून करेन 5D 450 5D म्हणजे किती आहे तर 179 5 टाइम 179 च्या 5 किती 195 450 तिघांच्या पैकी मिनिमम आहे 110. ओके खाली मस्त पैकी स्केच काढायची. मेन बार डायमीटर 12 mm त्याचं स्पेसिंग आहे ते स्पेसिंग दिलं 120 mm. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन स्टील 6 mm डायमीटर आणि त्याचं स्पेसिंग दिलं 110 mm. ओव्हरऑल डेप्थ आली आपली 205. स्मॉल डे आला आपला 179. कव्हर आलं 25. सपोर्ट इथं लिहा ह्या प्रॉब्लेममध्ये लिहिलेलं. इफेक्टिव्ह स्पॅन आपलं किती 5.79. लक्षात आलं. लास्ट प्रॉब्लेम नंबर 9. लास्ट प्रॉब्लेम. A design slab for hall 4 meter by 10 meter for residential building with following data. Live load is equal to 2.2 kilonewton. 2 kilonewton. Floor finish is equal to 1.2 kilonewton. Width of support is 230 mm. Modification factor is 1.4. Main steel 10 mm diameter bar of FE 415. Distribution steel is equal to 6 mm diameter of FE 250. आता ह्याच्यामध्ये एकदम सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत बघा. कालच्या प्रॉब्लेमला तुमचं कन्फ्युजन झालं बरोबर आहे. डिस्ट्रीब्युशन स्टीलला आपण 0.15 काय घेतलं परसेंट ऑफ एजी लक्षात. असं हे डिटेल दिलेलं असतं. कालचं मी ते मॉडेल यांचा मधला प्रॉब्लेम घेतलेला मात्र पेपरमध्ये असं एकदम डिटेल्स दिलेलं असते. ठीक आहे लक्षात येते का. या डिटेल्स एकदम दिलेले असतात मात्र तुम्हाला कुठलंही कन्फ्युजन होतं का आणि जर दिल्या नसतील तर त्या अज्युम करायच्या. ठीक आहे आता आपण डिटेलमध्ये घेऊया प्रॉब्लेम म्हणजे लक्षात येईल. पहिल्यांदा काय करायचं सगळ्यात पहिली स्टेप 1च्या आधी काय करायचं काय करणार. आता या ठिकाणी डायमेन्शन दिलेत हॉलचे 4 मीटर बाय 10 मीटर बरोबर आहे. म्हणताना हा 1 वे स्लॅब आहे हे पहिल्यांदा तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल.
ठीक आहे, कारण वन वे स्लॅबचं आपलं डिझाईन. आता हे मला माहिती आहे म्हणताना मी हा प्रॉब्लेम डायरेक्ट वन वे सोडवायला लागलो, पण पेपरमध्ये तुम्हाला हे टॅली करावं लागते. पहिल्यांदा हा वन वे आहे का टू वे. ठीक आहे, म्हणजे एल एक्स पहिल्यांदा किती आला, एल एक्स किती आहे 4 मीटर 4000 4 मीटर. बरोबर आहे. आणि एल वाय किती येणार मग 10 मीटर. बरोबर आहे. मग आता एल वाय बाय एल एक्सचा रेशो काढायचा. एल वाय बाय एल एक्स इज इक्वल टू म्हणजे किती झालं 10 डिवायडेड बाय 4 किती 2.5 आलं 2.5. 0.5. This value is greater than 2 and it is one way slab. बरोबर आहे. 2 पेक्षा ग्रेटर असेल so design this slab as one way slab. One small d is equal to span divided by 20 into modification factor equal to span किती आहे. हा आता span किती घेणार मग 4. 4 मीटर और घ्यायचा. बरोबर आहे. मिनिमम स्पॅन इज ऑलवेज टेकन ॲज इफेक्टिव्ह लेंथ और इफेक्टिव्ह लेंथ डायरेक्शन. म्हणजे हे 4000 डिवायडेड बाय 20 इंटू मॉडिफिकेशन फॅक्टर पण दिलेला आहे 1.4 म्हणजे टोटल उत्तर किती आलं तुमचं 142.85. 85 mm. त्याच्यानंतर ओव्हरऑल डेप्थ काढा. डेप्थ इज इक्वल टू इफेक्टिव्ह डेप्थ डी प्लस कवर. आता ह्या स्टेपच्या आधी कवर कवर दिलेलं नाही ना ह्या स्टेपच्या आधी ती स्टेप लिहायची ॲज कवर 20 mm. Therefore capital D is equal to cover plus diameter of main bar divided by 2. आता मेन बारचा डायमीटर यांनी डायरेक्टली दिलेला आहे, म्हणतात आपण नेहमी 12 करतो तो अजून करायचं नाही. स्मॉल डी आलाय आपला 142.85 प्लस कवर 20 प्लस 10/2 म्हणजे किती झालं ओव्हरऑल डेप्थ 167.85 151.5. 167.85 167.85. ओके राउंड अप करायला 180. 67. ठीक आहे ओके 180 mm राउंड अप करायचं. सर 167 आले. 70 करा. ओके 167.85 ला आपण राउंड अप केलं 170. ठीक आहे ओके. कॅपिटल डी झाला. आता डेप्थ अवेलेबल काढायचं. अवेलेबल इज इक्वल टू कॅपिटल डी मायनस कवर मायनस 10/2. चलिए 170 वजा 20 वजा 5 म्हणजे किती झालं 145 mm. अडीचला निसटणार आहेत. इफेक्टिव्ह काढायचे आता. Yes. Okay. कसं यूज करतो आपलं
जे ऑटोमॅटिक म्हणजे रिप्लाय म्हणजे आज कर तुम्ही मेसेज करताय मला सांगतो हाय म्हणून पाठवतो मला इंस्टाग्रामवर इफेक्टिव्ह लेंथ किती झाली आपली कव्हर क्लिअर स्पॅन प्लस क्लिअर स्पॅन प्लस इफेक्टिव्ह डेप्थ क्लिअर स्पॅन किती आहे 4000 प्लस इफेक्टिव्ह डेप्थ किती आहे आपली 145 म्हणजे किती झालं 4145 दूसरा क्राइटेरिया एल इज इक्वल टू क्लियर स्पॅन बेरिंग क्लियर स्पॅन आहे आपला 4000 प्लस बेरिंग किती आहे 230 म्हणजे किती झालं 4230 mm therefore L effective is minimum of above झालं L is equal to 4.145 मीटर ओके नंतर इफेक्टिव्ह स्पॅन झाला स्टेप नंबर 2 स्टेप नंबर 2 काय ना लोड Load calculation. डेड लोड काढा पहिला DL is equal to one into 0.145 into 25 किती आलं 4.20. 3.62 येते का बघ नाही हो, ओव्हरऑल sir. केलं पाहिजे ना Overall, ओव्हरऑल depth. डेप्थ केलं पाहिजे 7.125 किलोमीटर मीटर डेड लोड झाला सर 205 कसं काय आलं 0.205 ओव्हरऑल डेप्थ नाही का आपली हा ते मागच्या प्रॉब्लेम होती काय या प्रॉब्लेमला किती आहे 170 आहे 425 4.25 बरोबर लाईव्ह लोड दिलेला आहे लाईव्ह लोड किती दिलाय 2.2 किलोमीटर डायरेक्टली घेतो मी आता 1 मल्टिप्लाय करत बसत नाही 2.1 किलोमीटर टोटल लोड इक्वल टू किती झाला 4 4 8.55 फॅक्टर्ड लोड इक्वल टू 8.55 इंटू 8.55 इंटू 1.5 किती आलं 12.82 12.82 किलोमीटर पर मीटर फॅक्टर्ड लोड झाला आता DM कॅल्क्युलेशन
MD is equal to WD into LE square divided by 8 is equal to WD किती 12.82 into LE किती 4.145 square divided by 8 किती येते 27.53. 27.53 न्यूटन मीटर बेंडिंग मोमेंट झाली आता स्टेप 4 चेक स्टेप MD is equal to MD MD किती आलंय 27.53 into 0.138 into SPK into B square 0.138 into SPK किती आहे 20 into 1000 into B square distance किती आहे 99.87. 99.87 is less than B required is less than D provided provide केला आपण 145 Step 5 reinforcement calculation सर 250 पण ग्रेड आहे ना मग काय झालं होय 250 पण ग्रेड आहे मग 250 कोणती आता घ्यायची? कसं मेन स्टील काढताना सांगतो एक मिनिट मेन स्टील काढताना 0.12% घ्यायचं आणि डिस्ट्रीब्युशन स्टील काढताना 0.15% घ्यायचं नाही सर ते वरती MU लिमिटिंगला एमयू लिमिट आता हे आपण कॅल्क्युलेशन केलं की नाही ते मेन स्टीलचं आहे कॅल्क्युलेशन हे एमयू लिमिटिंग हे चेक फॉर डेप्थ आहे की नाही हे मेन आपण आता मेन साईड कुठली आपली वन वे स्पॅनची शॉर्टर स्पॅन आहे का लॉंगर स्पॅन आहे हा शॉर्टर स्पॅनला बरोबर आहे मग शॉर्टर स्पॅनला आपण मेन स्टील देणार आहे का डिस्ट्रीब्युशन स्टील देणार आहे मेन स्टील मेन स्टीलचा ग्रेड किती आहे मग येते का लक्षात मेन स्टीलचा ग्रेड जो आहे 415 आहे म्हणताना इथे घेताना सुद्धा आपण 0.138 होते
आता फॉर मेन स्टील रेग्युलर फॉर्म्युला वापरा. ग्रेड आहे आपली 20 M20 ग्रेड कॉन्क्रीट आहे, 415 स्टील आहे, 4.6 इंटू डिझाईन मुवमेंट आली आपली 27.53. रामराजे जरा म्यूट करा स्वतःला, सारखं सारखं तुमचा माईक बंद वर. रामराजे परत चालू झाला माईक. ओके. 20 इंटू 1000 इंटू डेप्थ किती आहे आपली इफेक्टिव्ह डेप्थ? अच्छा 145. 1000 इंटू 145 किती आले स्टील रिक्वायर्ड? $237.84. स्पेसिंग 10 mm चा बार घ्यायचा इथं आता, म्हणजे एरिया ऑफ 1 बार 5/4 इंटू 10 स्क्वेअर डिवायडेड बाय 237.84. किती आलं स्पेसिंग? $330.22 येते का बघा. सर AST 573.13 येते. 573. 0.13. 573.13. एक मिनिट चेक करतो. 0.5 इंटू 20 डिवायडेड बाय 415 इंटू 1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस 1000 इंटू 4.6 इंटू 27.53 into 10⁻6 divided by 20 into 1000 into अभी दुसरं ते आलं. हां स्क्वेअर करा बरोबर आहे. 573.13 10 mm डायमीटर म्हणजे 573 आणि स्पेसिंग किती येते? 137.03. 37.03. राउंड डाऊन करा 130. मिनिमम 5D इंटू 145 3 टाइम्स 145 किती येते? 435. 35. और 300 प्रोवाइड 130. हे मेन स्टीलला झालं. ठीक आहे. आता डिस्ट्रीब्युशन स्टीलला इथं काय होणार? AST फॉर डिस्ट्रीब्युशन स्टील 0.12% च्या ऐवजी 15%, कारण त्याचे ग्रेड किती आहे? 250. 250. इथे किती होणार? AST किती आला मग? $255. 217 येते का बघा. 217.5. 217.5. सर कॅपिटल डी घेतलं पाहिजे ना? हा बरोबर बरोबर.
कॅपिटल टी किती आहे आपला 170 70. आहे का? हम्म. बरोबर 255. 255. बरं. बघा प्रॅक्टिस किती करायला पाहिजे. थोडक्यात चुका होत्यात आपल्या. मार्क मिळवून जातात, फक्त जरा शांत डोक्याने सोडवावं लागते. किती झालं 255. बारचा डायमीटर किती 7 दिलाय का? हो. 7 दिला. म्हणजे किती झालं स्पेसिंग याचं? 110.87. म्हणजे 110 राऊंड अप करायचं, राऊंड डाऊन करायचं. 5D इंटू 100. 725. 725. बरोबर. मग प्रोव्हाइड किती करणार? तर 110 प्रोव्हाइड करायचं. आधी मस्तपैकी फिगर काढायची. 10 mm डायमीटरचा बार. स्पेसिंग आला आपलं त्याचं किती? 130. त्यानंतर खाली 6 mm डायमीटर बार आणि त्याचं स्पेसिंग आलं 110. ओव्हरऑल डेप्थ आली आपली 170. स्मॉल डी आली 145. कव्हर आलं 20. इफेक्टिव्ह स्पॅन आला 4000. इफेक्टिव्ह स्पॅन लिहा किंवा सपोर्ट लिहून द्या. दोन्ही सुद्धा चालतं. ठीक आहे, झालं. इथंपर्यंत काय शंका आहे का? हो सर. ओके, थांबूया इथं मग. दुपारी प्रॅक्टिकलची लिंक तुम्हाला ग्रुपवरती पाठवतो. ओके सर. आणि कॅलेंडरला सुद्धा तुम्हाला अपडेट दिसेल थोड्या वेळाने.